नॉनव्हेज साठी नका येऊ, व्हेज मध्ये पण एक्सलंट आहे हे. आहा. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. भूक लागली आहे खूप जास्त आणि म्हणूनच आम्ही आज पोहोचलोय साऊजी या रेस्टॉरंटमध्ये आणि ते अंधेरीला आहे. मुळात सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे, जे नागपूरला सगळ्यांनी बरेच मंडळी जाऊन आली असेल, पण मुंबईत ते मिस करत असेल तर मुंबईला अगदी जुहू सर्कलवर हे हॉटेल आहे. त्यामुळे प्लीज त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. आणि याचाच आनंद घ्यायला आज माझ्याबरोबर पोहोचली ती म्हणजे तन्वी, तुमच्या सर्वांची लाडकी कावेरी. म्हणजे पहिले तर खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मस्त मजेत आहे. काय म्हणते, भूक लागली आहे? खूप जास्त भूक लागली आणि एवढ्या छान रेस्टॉरंट मध्ये आलोय तर आता वेट नाही करत आहे. आणि बरं, साऊजी म्हटलं की तुला आपण लोक म्हटले आता साऊजी, आणि आम्ही जे ऑर्डर केले हे तुम्ही पाहिल्यावर खरंच तुम्ही म्हण काय मुली आहेत या. पण काय झालं ना, आम्हाला अंधेरीला जवळपास पटकन असं रेस्टॉरंट नाही मिळालं, त्यामुळे चटकन आम्हाला जे ऑन द वे मिळालं ते आम्ही या रेस्टॉरंटमध्ये इन झालेलो आहोत. पण मला सांग, कोकणातले आम्ही दोघीही आहोत, पण एक सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आम्ही दोघीही व्हेज आहोत. हो हो, आणि आलोय आम्ही साऊजी या रेस्टॉरंट मध्ये, तर त्यामुळे प्रेक्षक म्हणतील काय वेड्या मुली आहेत या दोघी. पण नाही, पण आम्ही तुम्हाला नक्कीच रेकमेंड करू शकतो हे रेस्टॉरंट. तुम्ही इकडे या असं आम्ही सुचवू शकतो, कारण यांच्याकडे खूप छान व्हरायटी आहे आणि आता ते काही काही पदार्थ दाखवत आहेत आणि पूजा जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकते ते की त्यांच्याकडे किती छान छान काय काय आहे. ते म्हणजे अर्थात ती पण खात नाही, पण तिला माहिती आहे कारण ती बऱ्याच तिच्या फ्रेंड्सना इकडे घेऊन आली, त्यामुळे मला माहिती आहे की नॉनव्हेजच्या बाबतीत सगळ्यात बेस्ट रेस्टॉरंट आहेच आहे. पण मला तुला विचारायचंय, कोकणातली असून प्युअर व्हेज कशी? माझ्या घरी मुळात खाल्लं जात नाही नॉनव्हेज अजिबातच, म्हणजे अंड पण नसतं. असं काही नाही, आता पूर्वीपासून चालत आलंय आणि कोणी खात नाही सो नाहीच. आणि माझे काका पौरोहित्य करतात सो नाहीच खाल्लं जात. क्या बात. सो त्यामुळे तुला असं कधी नॉनव्हेज म्हटलं की अरे यार मी या टेबलवर नाही बसू शकत, असं कधी झालंय? किंवा नाही, त्यांनी असं काही मला हे केलं नाही की हा तू तसं बसूच नको कोणी खात असेल तर वगैरे, असं त्यांनी नाही कधी भासवलं. त्यामुळे ते असं खूप काही असं वियर्ड वगैरे असं मला नाही वाटत. बरं, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत त्या इंडस्ट्रीमध्ये सगळं, अरे तू वेडीच आहेस. म्हणजे मला तर बऱ्याच जण, अरे तू नॉनव्हेज खात नाही म्हणजे काय, तू आयुष्याला मुकली आहे. पण आजकाल खूप विगन वगैरे आणि सगळेजण एक्सप्लोर करायला लागलेत, सो ना खूप इंटरेस्टिंग गोष्टी फूड रिलेटेड आता एक्सप्लोर होत आहेत. आणि त्यात आज आपण आलोय साऊजीला. तर मला आत्ताच कळलं त्यांच्याशी बोलताना की नागपूर विदर्भ साईडला साऊजी पद्धतीने ते बनवतात, त्यांचे मसाले वेगळे असतात आणि त्या पद्धतीने ती नॉनव्हेज बनवण्याची पण एक पद्धत आहे आणि त्याला खूप जास्त डिमांड आहे आजकाल. तर हे मला ऐकून थोडं इंटरेस्टिंग वाटलं. डेफिनेटली. मसाल्यांच्या बाबतीत मी विचारेन, तुझ्या घरी मसाले घरात बनतात की काय? हो हो हो, माझ्या घरी गोडा मसाला एक विशिष्ट पद्धतीचा असतो, तो बनतो आणि आम्ही घरचेच मसाले वापरतो. अर्थात. बरं, तू कधी बनवण्याची ती प्रोसेस पाहण्यात आली आहे? म्हणजे मदत तर आमची गोष्ट, पण ती प्रोसेस पाहिली आहेस का? हा, बघितलंय ना, आई आजी सगळ्या जणी बनवायच्या तेव्हा, अगदी पण तेव्हा मी लहान होते. त्यानंतर बनवताना असे नाही बघितले, पण मग तो घरात शिंका यायचा, त्या वास यायचा, त्या मिक्सरला घर्र झालं की बापरे, तो दिवस जरा असा कटकट वाटायची त्या दिवशी. काय किती वेळ ते मसाल्याचं काम चालणार आहे. बरं, मला सांग, आता ते मसाले मुंबईला घेऊन तू आली असशील, ती नेहमीच येत असेल की हा मसाला घेऊन जा वगैरे? आधी आणायचे मी, आता माझं वरच्यावर जाणं होत नाही त्यामुळे आणले जात नाही. पण ताईंनी, निवेदिता ताईंनी मला दिलेत छोटे 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 असे मसाले. म्हणजे हा म्हणाले हा मिसळ केलीस तर घाल, हा असं काहीतरी मसालेदार केलेस तर हा गोडा मसाला घाल, असे त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे असे पाउचेस दिलेत. सध्या आहेत घरी. आणि ताईंचे मसाले म्हणजे काय, त्या पण घरीच करतात, काही काही घेतात विकत, पण बेसिकली आपण जे रोज वापरतो वगैरे ते त्यांचे मसाले त्या घरीच करतात. त्यामुळे तुला आता बनवायला वगैरे किती येतं? किचनमध्ये वावर किती येतं? किचनमध्ये माझा वावर असतो कारण मी आता एकटी राहते, सो मला सगळं बनवून स्वतः खायचं असतं किंवा मी टिफिनही लावलाय. सो त्या एक बाई आहेत, त्यांना मी सांगते मला कुठली भाजी हवी आहे काय नाही वगैरे, मग त्या मला अगदी घरपोच आणून देतात. आणि त्या व्यतिरिक्तही मला आवडतं बेसिकली कुकिंग, सो मी करते बऱ्याचदा. पण मला काय म्हणतात ते असे खूप म्हणजे साज शृंगारित पदार्थ बनवायला आवडतात. म्हणजे त्यात मी असं काही कॉम्प्रोमाइज नाही करत. आज चला आज ही नाही आहे ना, क्रीम नाही आहे ना, तर आपण चालवून घेऊ, असं नसतं माझं. क्रीम पाहिजे तर त्यात काही क्रीम पाहिजे, असं बारीक बारीक गोष्ट मी अगदी डिटेल्ड करते. क्या बात आहे. सो त्यामुळे त्या गोष्टी तू फूडी आहेस म्हणजे असं म्हणायला. हो हो,
बऱ्यापैकी. वाव. सो थाली आलेली आहे. येपी. शाही थाळी आहे ही. क्या बात. कमाल. वासच इतका छान होतो. वा वा, सुवास. कमाल. तुम्ही बघू शकता इतकं छान ती ग्रेव्ही दिसतेय ना. एक म्हणजे ती ग्रेव्ही तुम्ही विचार करू शकता, ही व्हेज ग्रेव्ही आहे. हा, ऍक्च्युली नॉनव्हेज असेल तर लोक तर तुटूनच पडतील. ऍक्च्युली या व्हेज ग्रेव्ही मध्येच एवढं अफलातून सगळं दिसतंय. खरं. सो नॉनव्हेज वाले तर म्हणजे विचारच करू शकता की कसं असेल नॉनव्हेज थाली यांची स्पेशल. सो माझ्याबद्दल स्टार्ट करशील? तू पण कर माझ्या. येस. हो. OMG. म्हणजे ही आहे. सिरियसली अजिबातच डाऊट नाही. वाव. ग्रेव्ही फार कमाल आहे. मला ती ग्रेव्ही प्यायची. वाव. माइंड ब्लोईंग ग्रेव्ही आहे. मी पार्सल घेऊन जाणार आहे जाताना. सिरियसली 200% ही भारी आहे. तुम्ही खरंच या आणि ट्राय करा. याच्यात 1% डाऊट नाही. बरं सेक. हो, सावजी पातोडी करी आणि सावजी बैंगन मसाला. बैंगन मसाला तर मी खाल्ला आता हे. वाव. मला सांगताच नाहीये काही. सिरियसली हे खूप अमेझिंग आहे. तुम्ही खरंच या आणि फक्त नॉनव्हेज साठी नका येऊ. व्हेज मध्ये पण एक्सलंट आहे हे. आहा. सो नागपूरला जायची गरज नाहीये. मला तरी वाटतं अजिबातच गरज नाहीये. इथेच या. कुठे एवढ्या ट्रॅफिक मध्ये जाता. वाव. तृप्तवालं तुला कुठली डिश आठवतीये? तृप्त तर खूप आहेत. म्हणजे असं सांगता नाही येणार. पण हे खरंच हे आउटस्टँडिंग आहे. बरं, निवेदिता ताई सेटवरच असल्यामुळे हा. तो एक वेगळा मेजवानीचा पूर्ण कार्यक्रम होत असेल, त्याबद्दल काय सांगशील? त्यांना स्वतःला एक्सप्लोअर करायला आवडतं फूड मध्ये सुद्धा. डेफिनेटली. सो त्यांना आम्ही काय करतो, मी विवेक, मला असं कधी वाटलं ना काहीतरी रील्स वगैरे बघताना कुकिंगचे रील्स दिसतात, मग काहीतरी इंटरेस्टिंग रेसिपी दिसते, मग आम्ही ताईंना सांगतो ताई हे बनवून आणा ना, आणि त्या लगेच आणतात 2 दिवसात. बरं, तुझ्या म्हणजे सेटवर एक खाण्याचा एक वेगळा सेगमेंट चाललेला असतो आणि तू ते प्रॉपर बनवतेस. हो हो हो. फक्त मी अगदी रोज नाही बनवत, वेळ मिळेल तसा. फार कमाल आहे. कोणी म्हणणार नाही की व्हेज मध्ये एवढं चांगलं कोणी काही बनवू शकतं. ही मसाल्यांची पद्धत त्यांची आउटस्टँडिंग आहे. बिकॉज ते काळानुकाळात चाललेले आहेत. राजेशाही पूर्ण ते मसाले आहेत, त्यामुळे त्या काळापासून ते मसाले चालू आहेत. वाव. हे असं जेवून मी आता शूटिंगला कशी जाणार आहे मला कळत नाही. मला झोपायची इच्छा होईल. सो मला एक गोष्ट आवर्जून इथे विचारायची, ती म्हणजे मालिकेच्या सेटवर आता तुझेही भरपूर लाड होत आहेत. मालिकेमध्ये मी प्रेग्नंट दाखवले. सो असं होतंच बऱ्याचदा की काही ना काहीतरी एका सीन मध्ये लिहून येतं. आईस्क्रीम खातीये कावेरी, फालुदा खातीये, कोणीतरी तिला मेथीचे लाडूच भरवतंय, आणि त्यामुळे ऍक्च्युअल टेकला मला ते खावं लागतं. मास्टरला खाल्ल्यामुळे क्लोजला खावं लागतं, त्यामुळे माझं सगळं डाएट वगैरे सगळं विसरावं लागलंय. वा. सो आता हेल्दी होणार आहे, गुटगुटीत होणार आहे थोडंफार. तेवढं जरा करतेय माझं मॅनेज. पण हा, एक छान ड्रामा आहे. काय म्हणतात ते, नवीन पाहुणा येणार, त्याची सगळी तयारी सुरू आहे. छान आहे, मजा येते. हलके फुलके सीन्स आहेत सगळे. बरं, तुझा दादा कसा आहे? दादा मजेत. त्याला ही थाळी, अरे बापरे, तो प्रेमात पडेल या थाळीच्या. खरंच तो फूडी आहे आणि त्याला खूप छान आवडतं असं एक्सप्लोअर करायला, खायला. माझ्या प्रेक्षकांना कळलं असेल मी दादा कोणाला म्हणाली. कुठला दादा म्हणते मी माझा दादा म्हटलं. तू अजून कोणाला दादा म्हणायचीस? बऱ्याच जणांना मी दादा म्हणते. तू विवेकला देखील दादा म्हणायचीस?
विवेकला अरे 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 बिचारा ग नाही ग तू छान आहे. तू त्याला दादा म्हणायचीस चक्क. नाही विवेकला दादा नाही म्हणायचे मी. विवेकला नाही, मी शशांकला दादा म्हणाले होते. राईट. केतकरला. प्लीज मला सांग. अच्छा शशांकचा पहिलाच दिवस होता आणि तेव्हा माझी पहिली मालिका. सो मला माझी कोणाची ओळख नव्हती इंडस्ट्रीत, काही नाही. आणि जेव्हा आमचा पहिला दिवस प्रोमो शूटचा होता आणि तेव्हा मला कळे ना की शशांक सारखी व्यक्ती, अरे आपण ज्याची सिरियल बघितले, जो एवढा स्टार आहे आणि त्याच्याबरोबर काम केलं, त्याला काय म्हणू. पहिल्यांदा मला वाटलं मी सर म्हणावं. मी त्याला सर म्हटलं सर आपण, अरे सर काय म्हणतेस, एकत्र काम करतोय आपण, सर वगैरे नको म्हणू, मी काय एवढा मोठा नाही आहे. माझं असं झालं मी याला काय म्हणू. म्हटलं दादा दादा बिदा असंही नको काहीतरी म्हणू, खोटं उगीच काहीतरी. दादा बिदा छान फ्रेंड्स आहोत आपण, तुम्हाला शशांकच म्हण. मला असं झालं होतं की अरे बापरे एवढा मोठा स्टार आहे, याला कशी नावाने हाक मारायची, एक रिस्पेक्ट असतो ना काहीतरी. पण नाही, ही खरं तर त्याचा हा मोठेपणा आहे की त्याने तसा कधी माज किंवा ॲटिट्यूड दाखवला नाही. त्याने खूप छान सांभाळून घेतलं आणि अगदी फ्रेंड झोनला तो राहिला. बरं मला सांग, दही एक तुला खूप जास्त आवडतं, तू छास घेणार आहेस? हो प्लीज. माझ्या घरी दही, ताक, लोणी असे गंज असायचे भरलेले लहानपणापासून. म्हणजे 24 तास घरात दही, ताक आणि लोणी असायचंच असं.